म्हणजे मतदारांनी हा पक्ष नको किंवा हा उमेदवार नको म्हणून या उमेदवारावरती बटण दाबलं आणि हा उमेदवार निकालानंतर पैसे घेऊन यांच्याबरोबर गेला. अरे मग त्याच्या आधी तुम्ही हेच बटन दाबलं असतं ना. जर ह्याला इथेच जायचं होतं पैसे घेऊन, हे पैसे घेऊन ज्या वेळेला अशा प्रकारचं स्थलांतर दुसऱ्या पक्षामध्ये ज्यावेळेला करतात, एक पक्षच्या पक्ष उठून ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसतो, हा तुमच्या मताचा अपमान नाहीये? कोणते विचार चालू त्यांच्या मनामध्ये? कोणतेच विचार येत नाहीत. जाहीरनाम्यामध्ये काय टाकतात? तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांची जिल्ह्या जिल्ह्यात मंदिरं बांधणार. काय डोकं आहे बघा यांचं. इथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये विद्या मंदिरं बांधायला पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले केले पाहिजेत, त्याच्याऐवजी आम्ही शिवाजी महाराजांची मंदिरं बांधतोय. महाराजांना तरी पटेल का? महाराजांना तरी आवडेल का ही गोष्ट? हे यांचं डोकं, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन. या उलट आपण ज्या गोष्टी सांगतो आहोत, आता जसं मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं, मी तेव्हा पण सांगत होतो, 2014 साली पण तेच सांगत होतो, माझं आजही सांगणं तेच आहे. आता ते स्मारक झालं, पण जर या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये काढेन. जगभरामधनं लोक ज्ञानासाठी म्हणे तिकडे आले पाहिजेत, वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत, ज्ञान मिळवायला आले पाहिजेत. ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल. आमच्या महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त मुली या शिकल्या पाहिजेत. शिक्षणापासून त्या वंचित राहता कामा नयेत. जितक्या म्हणून आपल्याला मुलींच्या शाळा काढता येतील, त्यांना शिकवता येईल, ते आपण शिकवलं पाहिजे. ते जर शिकवलं तरच आमच्या ज्योतिबा फुलेंना आपण श्रद्धांजली वाहू शकतो. नाही तर कशासाठी त्यांच्या फोटो लावायचे हो? आज माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधला तरुण तरुणी शहराकडे येत आहेत शेती सोडून. माझ्या शहरामधले, नाशिकमधले, पुण्यामधले, मुंबईमधली मुलं मुली देश सोडून चाललेत बाहेर. हे काही चांगलं वातावरण नाहीये. पण ते का देश सोडून जात आहेत, मला असं वाटतं याचा विचार करणं गरजेचं आहे. कानावरती सतत अभद्र बातम्या, सतत अभद्र बातम्या. वर्तमानपत्र उघडले की आम्ही बघणार काय, आज या या जिल्ह्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. काय त्याच्यावरती कोणता आज राजकीय पक्ष काय बोलतोय, त्याच्यावरती कोणत्या प्रश्नाची उत्तरं काढली आहेत? काही किंमत, माणसाची नावाची काही किंमतच नाही. कोण शेतकरी आत्महत्या करतायत, कितवा गेला, इतका गेला, बरं ठीक आहे आज इतका गेला. काही आमच्या शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही, आमच्या कामगारांबद्दल देणं घेणं नाही, आमच्या तरुणांबद्दल काही देणं घेणं नाही, तरुणींबद्दल देणं घेणं नाही, आमच्या महिलांबद्दल देणं घेणं नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या पैशासाठी यांचं फक्त राजकारण सुरू आहे. आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, त्या पक्षातनं पैसे दिले, या पक्षात गेला. हे सगळं राजकारण, ह्या निवडणुका. बस रे खाली बस. काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहेस काय? बस खाली ठेवते, आता नंतर करते उद्योग. ते माझ्यासाठी नसतं, ते चॅनलवाल्यांच्या कॅमेरासाठी असतं. मी दिसलो पाहिजे, आहे घरी, घरी दाखवायचं, बघा गेलो होतो सभेला.
साधी गोष्ट तर एवढ्या लांबून काय वाचू शकतो का मी? आज तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत, मुलांसाठी चांगली मैदानं मिळत नाहीत, महिलांना आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन जायला चांगल्या बागा मिळत नाहीत. रस्त्याने गाडी चालवायला ट्रॅफिक जाम, फुटपाथने काही नाही, सगळे फेरीवाले बसले आहेत. बाकी या सगळ्या तुमचे ज्या व्यथा आहेत ना, या ज्या सगळ्या तुमचे जे त्रास आहेत ना, या त्रासाकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून या राजकारण्यांनी एक उपाय शोधला आहे. मी काय बोलतोय हे गांभीर्याने नीट विचार करा, घरी गेल्यानंतर पण विचार करा या गोष्टींचा. हे जी शहरं सगळी बकाल झालेली आहेत ना, ज्याच्यात तुम्हाला चालताना त्रास होतो, राहताना त्रास होतो, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, सगळ्याच गोष्टींचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत आणि ते प्रश्न सोडवले जात नाहीत, पण त्या गोष्टींकडे तुमचं लक्षच जाऊ नये. या सगळ्या राजकारण्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवली आहे ती. आणि आमच्याकडच्या महाराष्ट्रामधले अनेक लोक त्या सगळ्या गोष्टींना ती जी भुरळ घातलेली आहे त्याला बळी पडतायत. आणि ती गोष्ट म्हणजे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत काही जाती पाहिल्या नव्हत्या काय? प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते, प्रत्येकाला आपापल्या जातीवरती प्रेम असेल. पण 1999 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं स्वतःबद्दलचं प्रेम सोडून द्या, दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करायला सुरुवात केली. तू कोण आहे मराठा, तू कोण आहे ब्राह्मण, तू कोण आहे माळी. मग आता परत सुरू केलं मराठा विरुद्ध सगळे ओबीसी. हे तुमच्यात नाहीत भांडण वाद, ह्याला तुमचा उत्कर्ष नाही करायचा आहे. हे फक्त तुमच्याकडनं मतं घेतायत, मतं. यांना तुम्हाला काही द्यायचं नाहीये मोबदल्यात. डोकी फुटली तुमची, फुटू देत. फुटलेल्या डोक्याने मतदानाच्या दिवशी या, मतदान करा आम्हाला, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. हा जो सगळा संघर्ष सुरू केलाय ना या लोकांनी, इतका घाणेरडा, ह्यांचा जे ह्याचे तर स्वार्थ निघतील, पण ही जखम लवकर बरी होणार नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक महाराष्ट्र म्हणून एक राहायला पाहिजेत. या लोकांच्या नादी लागू नका. माझ्यासाठी जशी माळी ही जात जशी प्रिय आहे, तशी मराठा माझ्यासाठी प्रिय आहे, तशीच ब्राह्मण प्रिय आहे, तशीच माझी आगरी प्रिय आहे, माझी सगळ्या जाती माझ्यासाठी प्रिय आहेत. एकमेकांमध्ये मतभेद निर्माण करणं आणि द्वेष निर्माण करणं माझ्या मनात पण कधी येत नाही. ह्या लोकांच्या येतं कसं मनात? आणि ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. होय, मी तुम्हाला थेट सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारांनी या महाराष्ट्रात हे राजकारण करायला सुरुवात केली. तोपर्यंत आमच्या मनात पण कधी येत नव्हतं. आणि मग आमचे महापुरुष वाटायला सुरुवात केली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे, ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, ही घोषणा काय त्यांनी ब्राह्मणांसाठी केली होती काय? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली होती ना. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली शिकल्या पाहिजेत, त्या कोणत्या का जातीच्या असेनात, पण त्या माझ्या मुली शिकून मोठ्या झाल्या पाहिजेत. हा विचार ज्या आमच्या ज्योतिराव फुलेंच्या मनामध्ये आला, तो काय माळ्यांसाठी आला होता काय? अठरा पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती, त्यांनी हा महाराष्ट्र मराठ्यांचा व्हावा किंवा मराठ्यांसाठीचा लढा आहे असं केलं होतं का? हे घाण राजकारण गेल्या 25-30 वर्षामध्ये या शरद पवार साहेबांनी इथे महाराष्ट्रामध्ये आणलं. आजही तेच चालू आहे यांचं. तुम्ही बळी पडू नका या गोष्टीला.
मी माझ्या 2-4 सभांमधनं सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. याचं कारण तो स्क्रू जो आहे ना, तो तुमच्या फिट झाला पाहिजे आतमध्ये. मी तुम्हाला मुद्दामून जात सांगणार नाहीये. पण मराठवाड्यामधली गोष्ट तुम्हाला सांगतोय. ज्या प्रकारची गोष्ट मराठवाड्यामध्ये सुरू आहे, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. एका समाजामधली एक व्यक्तीचं निधन झालं, त्या घरामध्ये फक्त 3 माणसं होती. त्या व्यक्तीला तिरडीवरून उचलून न्यायला 4था खानदान होता. बाहेरची लोक होती ती वेगळ्या समाजाची होती. एरवी इतकी वर्ष खेळीमेळीने राहणारी सर्व लोक तिथे तिरडीला खांदा द्यायला तयार नव्हती. कारण ज्याच्या घरातला जो गेलाय तो वेगळ्या समाजातला आहे, आम्ही वेगळ्या समाजातले आहोत, आम्ही वेगळ्या जातीचे आहोत. मग 6 तास ते थांबले, त्यांचे नातेवाईक आले आणि नातेवाईक आल्यानंतर मग तो 4था खांदा मिळाला. मग ती तिरडी उठली आणि मग स्मशानामध्ये गेले. हा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे? ही घाण आपल्याला पाहिजे महाराष्ट्रामध्ये? अहो, याच्याबद्दल तर आम्ही बोलत होतो. उत्तर प्रदेश आणि बिहार आणि या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या जातीवर होतात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आम्हाला? हे जाती जातीमध्ये जे द्वेष निर्माण करणं आहे, हे फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की ज्या मूलभूत जे गोष्टी आहेत, जे मूलभूत जे प्रश्न आहेत, याच्याकडे तुम्ही बघताच का बने? बेरोजगार हा बेरोजगारच राहिला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात, अजून केल्याच पाहिजेत. महिलांना सुरक्षा मिळत नसेल, मिळालीच नाही पाहिजे. लहान मुलींवरती आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील, होऊ देत. शिक्षण मिळत नसेल, मिळू न देत. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसतील, नको मिळू देत. रस्त्यावर चालता येत नसेल, नको मिळू देत. फुटपाथ मिळत नसतील, नको मिळू देत. मुलं बाहेर परदेशामध्ये निघून जातात, देश सोडून जाऊ देत. आमच्याकडे विजेचे दर वाढतायत, वाढू देत. महागाई वाढते, वाढू देत. सगळ्या गोष्टी होऊ देत. पण या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाता कामा नये. तुम्ही कशात गुंतले पाहिजेत? तुम्ही जाती जातीमध्ये गुंतले पाहिजे. तुम्ही जाती जातीमध्ये भांडणामाऱ्या केल्या पाहिजे, डोकी फोडली पाहिजे एकमेकांची. हे काय राजकारण चाललंय ना बाबांनो, माझी विनंती आपल्याला हे ओळखा एकदा, हे समजून घ्या. आणि ह्याच्यासाठी काही माणसं उभी केली जातात आणि हे सगळे द्वेष पसरवले जातात. याचं कारण तुमच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून. अनेक विषय आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्याकडे एक तो तुमचा एक अवयव आलेलाच आहे, मोबाईल नावाचा. आणि मग त्याच्यावरती पण काय काय गोष्टी सतत टाकत राहायच्या. हे जे मी प्रश्न आता तुमच्याशी बोललो, हे 5 वर्ष संपूर्ण नाशिक माझ्या हातामध्ये होतं, महानगरपालिका हातामध्ये होती. मला दाखवून द्या, महाराष्ट्रात जा आणि मला दाखवून द्या की एका पक्षाकडे ही महानगरपालिका फक्त 5 वर्षासाठी होती. गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यामधनं ज्या प्रकारे नाशिकची लोकसंख्या वाढते, गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यातनं याच्या पुढे तुम्हाला पाणी कमीच पडणार होतं. इथे आपलं सरकार असताना, महानगरपालिका आपल्या हातामध्ये असताना आपण इकडच्या जवळच्या धरणामधनं पाईपलाईन टाकली आणि तुमचा नाशिककरांचा मी पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न करून टाकला. तुम्हाला कधी येणार पण नाही अडचण. तुम्हाला पाण्याची अडचण येणारच नाही पुढची 50-60 वर्ष. काम करणं ना याला म्हणतात. ज्या प्रकारच्या नाशिकमध्ये आम्ही त्यावेळेला रस्ते केले, हे इथे बोटॅनिकल गार्डन रतन टाटानं आणलं होतं मी, त्यांच्या पैशामधनं हे बोटॅनिकल गार्डन उभं केलं. कोणासाठी केलं? इथे माझ्या माता भगिनी बसल्यात, पुढे मागे आहे सगळीकडे, तुम्ही बसलेला आहात. कामावरनं आल्यानंतर जायचं कुठे? मी माझ्या लहान मुलांना कच्च्या बच्चांना घेऊन जायचं कुठे? अशा जागा नकोत का शहरामध्ये? त्याच्यासाठी मी ह्या जागा केल्या. रतन टाटा ही इतकी मोठी व्यक्ती होऊन गेली. अशा अनेक उद्योगपती आहेत ज्यांचा एक CSR फंड असतो, फंड की त्यांनी सामाजिक गोष्टींवरती ते खर्च केले पाहिजेत. हे कोणी राजकारणी त्यांच्याकडे जात नाहीत. कारण CSR मधनं जर समजा तुम्ही फंड मागितला तर ती कंपनी ते काम करते,
त्यात तुम्हाला पैसे खाता येत नाहीत. त्याच्यामुळे या उद्योगपतींकडे कोणी जातच नाही. मी रतन टाटांना इथे आणलं, नाशिकमध्ये आणलं. रतन टाटा माझं पुढचं काम करण्यासाठी मुंबईमधला एक दादरचा आपला चौपाटी ते करायला तयार झाले. जवळपास 14-15 कोटी रुपये त्यांनी या बोटॅनिकल गार्डनवरती घातले. इतके राजकारणी होऊन गेले, इतक्या राजकारण्यांचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत. शरद पवारांचे तर फक्त त्यांच्याशीच आहेत. आमच्या एका माझ्या मित्राने फार छान एक लेख लिहिला होता की शरद पवारांना गरिबांची नावं लक्षात असतात आणि श्रीमंतांची कामं लक्षात असतात. अनेक जण बोलतात ना, अरे मला पवार साहेबांनी नावाने हाक मारली, तुझं नाव लक्षात असणार, तुझं काम लक्षात नसणार. अनेक गोष्टी आम्ही नाशिकमध्ये केल्या, 5 वर्षाच्या आत केल्या. 5 वर्षाच्या आत हे तुमच्याकडचे कारंजे असतील, इकडचा तुमचा ट्रॅफिक पार्क असेल, पुढची 5 वर्ष मिळाली असती, अजून प्रचंड गोष्टी झाल्या असत्या ज्या आजपर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठच्याही शहरामध्ये झालेल्या नाहीत. अशा गोष्टी त्याच्या पुढेही अजून झाल्या असत्या. याला शहरासाठी काम करणं म्हणतात, ह्याला लोकांसाठी काम करणं म्हणतात. याला शब्द जो दिलाय ना आपण, तो पूर्ण करणं म्हणतात. आगी लावत नव्हतो बसलो मी. आणि आम्ही काय करणार? आम्हाला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणे पुतळा उभा करायचा आहे. कसा उभा करणार? काही मागचा पुढचा कसलाही विचार नाही. आम्ही फक्त पुतळे उभे करतोय. 365 दिवसापैकी 363 दिवस त्या पुतळ्यांवरती धूळ असते आणि जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना फक्त तो धुतला जातो आणि हार घातला जातो. आमचा विषय संपला. जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर समजा स्मारक बनवायचं असेल, अहो शिवछत्रपतींचे आमचे गडकिल्ले उभे केले ना, आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होता, त्याने काय केलं. या देशाला विचार दिला त्या माणसाने. स्वराज्य, स्वतःचं राज्य. आजपर्यंत सगळ्या बाहेरच्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं, पण या हिंद प्रांतामध्ये एक माणूस उठला आणि ज्याने एक आवाज दिला, स्वराज्य. इथे राज्य कोण करणार असेल तर आम्ही राज्य करू, तुम्ही नाही करायचं राज्य. हा ज्या माणसाने आम्हाला तो स्वाभिमानी कणा दिला, त्याच्याबद्दल आम्ही काय करतोय? आम्हाला त्यांची मंदिरं बांधायची आहेत, आम्हाला त्यांचे पुतळे बांधायचे आहेत. त्यांचा विचार कसा कायम राहील याच्याबद्दल आमच्याकडे काही गोष्ट होत नाही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार दिले आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त विचार करू. माझी आपल्याला फक्त विनंती आहे, हा सगळा अख्खा इंडस्ट्रियल झोन आहे, इथे आयटी पार्क आलं पाहिजे. तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, माझे आमदार निवडून द्या, दिनकररावांना निवडून द्या, या भागात आयटी पार्क आणीन मी. आणि हे मी तुम्हाला जे सांगतोय ना, तो माझा आवडीचा विषय म्हणून करतो मी. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला कुठेतरी खुर्ची द्या, मला कुठच्याही पदावरती बसवा, कुठच्याही सत्ता पद द्या. मी ह्याच्यासाठी हापापलेला माणूस नाहीये. मला देणं घेणंही नाही त्या गोष्टींची. मला असं वाटतं की माझं राज्य मोठं झालं पाहिजे, माझं राज्य चांगलं झालं पाहिजे. माझे बांधव, माझ्या भगिनी, त्या चिल्ले पिल्ले सगळेजण, त्यांना घरातनं बाहेर पडल्यावरती एक समाधान वाटलं पाहिजे की अरे मी नाशिकमध्ये राहतोय, माझ्या उत्तम शहरामध्ये राहतोय. मी कालच सांगितलं ना, आमच्या देशात शोध पण लागत नाहीत. कसे लागतील? सतत गोंगाट. आमचे मूलभूत प्रश्नच आमचे सुटलेले नाहीत अजून. जिथे मूलभूत प्रश्न सुटलेले असतात ना, अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न सुटलेले असतात ना, तिथे शोध लागतात.
आमच्याकडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण, त्याची सर्वाधिक नखं वाढली आहेत. दुसरा माणूस कोण, ज्याच्या मिशा वाढल्या आहेत. लहानपणापासून नाही कापले तर वाढतातच, त्याला अक्कल नाही लागत. हे आमच्या गिनीज बुकातली माणसं. आणि त्याच गिनीज बुकच्या पुस्तकामध्ये जाऊन बघा जरा कशा प्रकारचे शोध लावले जगभरामध्ये. आमच्या देशात काय नाही लागत. आमच्या तरुणांमध्ये काय कमी आहे, आमच्या तरुणींमध्ये काय कमतरता आहे. पण त्या प्रकारची शांतता, त्या प्रकारचे त्यांचे जे रोजचे जे प्रश्न आहेत ते मिटून पुढे गेल्यावरती शोध लागतात अनेक गोष्टींचे. असा महाराष्ट्र महाराष्ट्राचं स्वप्न मी पाहतोय. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मला तुमची साथ हवी आहे. त्याच्यासाठी म्हणून मी आज ही भाषण देतो आणि तुमच्या समोर येतोय. आणि म्हणून हे गेले इतकी वर्ष ते काय मध्ये ओरडत आहेत, ते मध्येच ओरडत आहेत. काय राजसाहेब आगे बढो, पडतो आता पडीन. मी उलटा फिरलो गाडीकडे जाताना एकदा परत घोषणा द्या म्हणजे मी व्यवस्थित जाईन. बसा बसा, शांत बसा आपण. म्हणून येत्या 20 तारखेला आपण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या, गोष्टी घडल्या, जे तुम्हाला फसवलं गेलं, जो तुमच्या मताचा अपमान झाला, त्याचा बदला तुम्हाला या महाराष्ट्राला येत्या 20 तारखेला घ्यावा लागेल. जर 30 माणसं ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं, ज्यांनी तुमचा विचारच नाही केला, अशीच लोक जर समजा महाराष्ट्रात परत परत निवडून येत गेली, त्या महाराष्ट्राचं वाटोळं झालंच म्हणून तुम्ही समजा. कारण ज्यांनी हे असं केलं त्यांचा जर समज झाला की आपल्याला परत मतदान झालंय, आपल्याला परत निवडून दिलंय, म्हणजे आपण जे केलंय महाराष्ट्राबरोबर ते योग्य केलंय असा त्यांचा समज होईल. ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. काय हे मग संपल्यावरती ना, मला वाटलं आवरा सांगतायत. पक्ष प्रवेश आहेत असो, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, येत्या 20 तारखेला इथले आपले उमेदवार तर सगळे उभेच आहेत, पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालंय, 14-15 दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही, अशक्य. आणि म्हणून मी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो की अनेक मतदारसंघामध्ये मला येता नाही आलं. कालच्या पण मी सभेला गेलो होतो, मी भिवंडी ग्रामीणच्या आणि आमच्या कल्याण पश्चिमच्या तिकडे जरा थोडंसं मला तब्येत बरी नव्हती. नंतर मग मी गोळी बिळी घेतली, जरा नॉर्मलला आलो, सगळं झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पकपक पकपक पप्पा या निवडणुका मी तुम्हाला सांगतो ना, इतक्या कंटाळवाड्या असं काहीतरी भाषण करायला मजा येते हो. हे सकाळी उठायचं आपलं तेच बोलायचं, दुपारी उठायचं तेच बोलायचं, संध्याकाळी उठायचं तेच बोलायचं असो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी अनेक ठिकाणी मला महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये येता नाही आलं. मी महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या माता भगिनींची, बांधवांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण हे सगळं जे जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या. आपल्याला भेटण्यासाठी मी प्रत्येक मतदारसंघात येईन, हे माझं महाराष्ट्राला वचन आहे, माझा शब्द आहे. पण येत्या 20 तारखेला आपण कुठेही बेसावध न राहता गांभीर्याने आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तास आपली सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.